रुग्णालयात उपचार सुरू आहेत। बिबट्याच्या वावरामुळे पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। नागपुरातली ही दृश्य आपण पाहतोय। बिबट्याच्या वावरामुळे पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। नागपुरातील पारडी भागामध्ये बिबट्यानं धुमाकूळ घातला। याआधी सुद्धा रहिवासी वस्तीमध्ये बिबट्या शिरलेला होता। नागपूरमध्ये त्याला जेरबंद करण्यात आलेलं होतं आणि आता पुन्हा एकदा पारडी भागामध्ये बिबट्याचा हा वावर पाहायला मिळतोय। त्याला जेरबंद करण्यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत। 2 ते 3 जणांना जखमी केलेला आहे या बिबट्यानं आणि त्याच्यावरती सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि आजूबाजूच्या परिसरातल्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देखील करण्यात आलेल्या आहेत। पहाटे बिबट्यानं काही लोकांवरती हल्ला केल्याची माहिती मिळते। 2 दिवसांपूर्वी कापसी भागातही बिबट्या दिसलेला होता। रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। रजत, या बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न कसे सुरू आहेत आणि सध्या बिबट्याचं लोकेशन काय आहे? सध्या जो बिबट आहे हा शिवनगर परिसर आहे आणि दृश्यांमध्ये समोर तुम्ही जे पांढरा आणि हे जे 2 घरं पाहत आहेत, या घरामध्ये सकाळी थोड्या वेळापूर्वी बिबट जो आहे तो दिसून आला होता आणि 2 दिवसापूर्वी कापसीमध्ये जेव्हा बिबट दिसला होता तेव्हापासूनच वन विभागाचे पथक जे आहे ते या भागामध्ये बिबटचा शोध घेत होते। मात्र तेव्हा बिबट जो आहे निसटला होता आणि त्याच्यानंतर तो दिसलेला नव्हता। मात्र आज सकाळच्या वेळेस जो बिबट आहे तो शिवनगर मधील अत्यंत दाट ही संपूर्ण लोकवस्ती आहे आणि या लोकवस्तीमध्ये बिबट जो आहे तो दिसून आला आणि जेव्हा लोकांनी आरडाओरडा केला तेव्हा असं सांगितलं जात आहे की जवळपास 3 ते 4 लोकांना बिबटने जखमी केलेला आहे, पंजा मारलेला आहे। जे जखमी आहेत त्यांना जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले आहे आणि सध्या वन विभागाची टीम आहे, पोलीस या ठिकाणी पोहोचलेले आहे आणि बिबटचा शोध घेऊन त्याला जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू आहे। मात्र बिबट जो आहे तो अजून सापडलेला नाहीये। हे समोर दृश्यांमध्ये पाहू शकता, प्रत्येक घरावर जे आहेत ते पोलीस उपस्थित आहे आणि लोक जे आहेत ज्या 2 ते 3 घरांमध्ये बिबट असण्याची शक्यता त्या ठिकाणी वरती जाणार नाही याची दक्षता घेत आहे। ड्रोनने सुद्धा बिबटला शोधण्याचे प्रयत्न केले जात आहेत। मात्र या क्षणापर्यंत तरी बिबट जो आहे तो मिळून आलेला नाहीये। लोकांची मोठी गर्दी आहे, त्यामुळे वन विभागाने त्यामुळे मोठं आव्हान निर्माण झाले। लोकांना सुद्धा आवाहन केलं जाते की या परिसरात गर्दी करू नये। रजत, या सगळ्या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। आणि बिबट्यांचा दिवसेंदिवस वाढता वावर ही महाराष्ट्रातल्या अनेक भागातली एक गंभीर समस्या बनली आहे। या बिबट्यांमुळे शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे। मानवी वस्तीत शिरलेल्या बिबट्यांनी लहान मुलांनाही उचलून नेण्याच्या घटना घडलेल्या आहेत। ही 4 दृश्य आपण पाहतोय। येवल्यामध्ये रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान बिबट्यानं शेतातून धूम ठोकली, तर रायगडमध्ये देखील बिबट्याची दहशत पाहायला मिळते। बिबट्यानं 5 जणांना नागावामध्ये जखमी केलेला आहे, तर पारडी, शिवनगर, नागपूर इथे सुद्धा बिबट्यानं धुमाकूळ घातलेला आहे। त्याचा सध्या रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे, त्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत। तर गोंदियाच्या मोरगाव अर्जुनीमध्ये सुद्धा बिबट्याचा वावर आहे आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे। आणि यानंतर काही महत्त्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स।